कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अभंग 7. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अपिचेत्सु दुराचारो. या भगवत वचनाप्रमाणे जो पूर्वीचा कितीही पातकी असला तरी तो भगवत भक्तीला लागल्यानंतर त्याची सर्व पापे भस्मसात होऊन जळून जातात. पण तो अभक्त आहे त्याची मात्र पर्वतासमान सांचलेली अनंत जन्मींची पातके जशा तशीच वज्रलेप होऊन राहतात, कारण ती नाहीशी होण्याला मार्गच नाही. असे असूनही ते दुर्दैवी अभक्त पापी श्रीहरींचे भजन करीत नाहीत. करंट कपाळ ज्याचे नाम नैवाचे, हरिभक्त न करता संसारातल्या गप्पा मारत बसणाऱ्याला भगवत प्राप्ती कशी होईल. माऊली श्री ज्ञानोबराय म्हणतात, अधिष्ठान रूपाने सर्वार्थमयामी परिपूर्ण भरलेला जो परमात्मा श्रीहरी तोच एक माझा सर्वस्वी ठेवा असून त्याचे ज्ञान हेच प्रमा म्हणजे अबाधित ज्ञान होय. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. तर यामध्ये असं आहे की ज्यांनी पर्वत एवढी मोठी पापे केली आहेत आणि जो हरिभक्तीपासून दूर आहे त्याची पापे वज्रलेपाप्रमाणे पक्की चिकटून बसतात. ती कोणत्याही उपयोगाने जात नाही किंवा कोणत्याही उपायाने ती जात नाही. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. ज्याकडे हरीची प्रेमाची भक्ती नाही तोच खरा पतित आणि अभक्त आहे. तो करंटा असल्यामुळे हरीला भजतच नाही ना. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. तर यामध्ये माऊली सांगतात, जे लोक सारखे वायपळ बडबड करतात, झोपेत बरळ्यासारखे बोलतात, त्यांना दयाळू हरी कसा भेटणार. म्हणूनच तर भगवान भक्ती हवी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. तर ज्ञानोबराय म्हणतात, सर्व देहात एकच आत्मा परिपूर्ण भरून नांदत आहे. हाच आत्मा, हाच माझा खरा ठेवा आणि प्रमाण आहे. तर चला माऊली, रामकृष्ण. पुन्हा भेटू. तोपर्यंत रामकृष्ण.